नाशिकमधील TCS कंपनीतील कथित धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला अखेर पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने तिला 11 मेपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। गेल्या तब्बल 40 दिवसांपासून फरार असलेल्या निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे। नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त आणि अत्यंत गुप्त मोहीम राबवत ही कारवाई केली आहे। तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये लपून बसल्याची माहिती SITला मिळाली होती। त्यानंतर पोलिसांनी नारेगाव परिसरातील कौसर कॉलनीवर 2 दिवसांपासून गुप्त नजर ठेवली होती। पोलिसांचा संशय न यावा म्हणून संपूर्ण ऑपरेशन साध्या वेशात पार पाडण्यात आले। सरकारी वाहनांऐवजी खासगी आणि विना चिन्हांकित वाहनांचा वापर करण्यात आला। निदा खान ज्या इमारतीत लपली होती त्या परिसरात आजूबाजूला कोणतीही वर्दळ नसल्याने ती सुरक्षित असल्याच्या भ्रमात होती। मात्र पोलिसांनी मध्यरात्री नियोजनबद्ध छापा टाकत तिला ताब्यात घेतलाय। अटकेनंतर निदा खानला नाशिक रोड न्यायालयात आज हजर करण्यात आले। न्यायालयाने तिला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावत 11 मेपर्यंत चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले। दरम्यान निदा खान गरोदर असल्याने न्यायालयाने विशेष मानवीय भूमिका घेत तिच्या आईला दिवसातून 2 वेळा भेटण्याची परवानगी दिली। सकाळी 11 ते 11:15 आणि सायंकाळी 5 ते 5:10 यावेळी तिची आई तिला भेटू शकणार आहे। याआधी निदा खानने गरोदर असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करत अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते। मात्र नाशिक जिल्हा न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला होता। विशेष म्हणजे जामीन फेटाळल्यानंतर अवघ्या 3 दिवसात पोलिसांनी ही मोठी कारवाई करत निदा खानला अटक केली। आता या प्रकरणात पोलीस तपास अधिक वेगाने होणार असून धर्मांतर प्रकरणातील इतर धागेदोरे आणि संभाव्य आरोपींबाबतही चौकशी तीव्र करण्यात आली आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।